Hello everyone, welcome back to Access Academy online platform, a way of entering and reaching a destination. So आजचा सेशन बघा इयत्ता 5वी स्कॉलरशिप यावर असणार आहे. तर आज आपण आकलन ह्याच पॉइंट मधील दुसरा पॉइंट म्हणजे कोणता तर इंग्रजी वर्णमाला याच्यावरती आजचा संपूर्ण सेशन असणार आहे. हा सेशन तुम्ही शेवटपर्यंत पहा. याच्या आधी आपण काय केलं होतं तर आकलन या घटकातील उपघटक जो सूचना पालन होता तो आपण पाहिला होता आणि आज आपण काय करणार आहोत तर त्याचा दुसरा उपघटक म्हणजे कोणता तर इंग्रजी वर्णमाला किंवा आपण त्याला अक्षरमाला म्हणतो तो घटक आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना जे आपले अल्फाबेट्स आहेत यांची ओळख असणं गरजेचं आहे. ते अल्फाबेट्स आपल्याला व्यवस्थित स्मॉल आणि कॅपिटल मध्ये मांडता आले पाहिजेत, त्यांची व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. कारण हा आपला संपूर्ण जो पेपर असणार आहे किंवा संपूर्ण जे युनिट असणार आहे ते फक्त आपलं अक्षरमालेवरच डिपेंड असणार आहे. त्यामुळं आपल्याला अक्षरमाला जमली पाहिजे. आपले युनिट्स आपले जे अल्फाबेट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित मांडता आले पाहिजेत आणि त्यांना आपल्याला नंबर देता आले पाहिजेत. कारण ते नंबर काउंट करूनच आपले पुढील जे प्रश्न आहेत किंवा पुढील जी उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवण्यास त्याची मदत होते. चला तर मग आपण सुरुवात करूया. बघा मी काय केलं तर A to Z आपले जे अल्फाबेट्स आहेत ते मी बोर्डवरती मांडलेले आहेत. आता दुसरी गोष्ट काय करायची आपल्याला तर त्याला प्रत्येक अल्फाबेटला आपल्याला नंबर द्यायचे म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि शेवटून पुन्हा सुरुवातीपर्यंत अशा आपल्याला त्यांना नंबर द्यायचे आहेत. चला तर मग आपण त्यांना नंबर देऊया. बघा A ला आपण नंबर दिला इथं 1, B ला 2, C ला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. बघा आता मी M पर्यंत मांडणी इथं केलेली आहे आणि M च्या खाली काय आहे तर N आहे. म्हणून जर M ला 13 नंबर येत असेल तर N ला आपण पुढचा नंबर द्यायचा. म्हणजे बघा इथे किती आलं 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26. बघा आपण काय केलं तर A to Z पर्यंत आपण काय केलेले आहे तर व्यवस्थित आपण प्रत्येक लेटरला नंबर्स दिलेले आहेत. असे नंबर्स आपण पहिल्यांदा मांडून घ्यायचे. आता हे झाले सरळ नंबर आपण दिले. आता काय करायचं पुन्हा उलट नंबर द्यायचे आपण प्रत्येक लेटरला. बघा बघा आता Z ला आपण इथं 1 नंबर देऊया, Y ला 2 नंबर येणार, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. पुन्हा M ला येणार 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. बघा काय केलं आपण पहिल्यांदा दोन गोष्टी केल्या. एक तर पहिल्यांदा आपण A to Z अल्फाबेट्स लिहून घेतले संपूर्ण. त्यानंतर काय केलं आपण दुसरी गोष्ट A to Z पहिल्यांदा सरळ नंबर दिले म्हणजे A ला 1 दिला, B ला 2 दिला, C ला 3 दिला आणि आपल्या Z ला काय केलं आपण 26 नंबर दिला. बघा 26 नंबर आलेत का. आता तिसरी गोष्ट काय करायची आपण पुन्हा उलट सुरुवात करायची म्हणजे Z ला किती नंबर यायला पाहिजे 1 नंबर यायला पाहिजे, Y ला 2 नंबर, असं काय करायचं संपूर्ण लेटरला A ला इथं 26 नंबर आला पाहिजे अशी आपण काय करायची ही मांडणी करून घ्यायची. म्हणजे जेव्हा तुम्ही अक्षरमाला किंवा इंग्रजी वर्णमाला हा जेव्हा तुम्ही टॉपिक सोडवायला सुरुवात करणार आहात तेव्हा पहिल्यांदा आपण फर्स्ट पायरी काय आहे तर पहिल्यांदा लेटर्स लिहून घ्यायचे आणि त्यांना नंबर्स द्यायचे. आता बघूया यांची जे आपण लेटरला नंबर दिलेत किंवा आपण लेटर मांडलेले आहेत त्याची मदत आपल्याला प्रश्न सोडवताना कशी होते. कारण हे काय एक ट्रिक आहे आणि या ट्रिकचा वापर करून आपण लवकरात लवकर पेपर मधील जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. चला तर मग आपण प्रश्न पहिला याच्याकडे वळूया. बघा आता प्रश्न पहिला काय दिलाय बघा इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 11वे काय दिलंय आपल्याला उजवीकडून 11वे त्यानंतर 13वे उजवीकडून सांगितले त्यांनी उजवीकडून 11वे 13वे 20वे आणि 8वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा
आणि त्यातील दुसरे अक्षर सांगा. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर उजवीकडनंच आपल्याला काही अक्षर घ्यायची आहेत आणि त्याचा एक अर्थपूर्ण एक संच तयार करायचा आहे आणि त्यातला आपल्याला दुसरं अक्षर सांगायचं आहे. आता बघा, काही मुलांच्यात उजवीकडची बाजू कुठली आणि डावीकडची बाजू कुठली याच्यामध्ये फार मोठं कन्फ्यूज होतात मुलं आणि असे चुकीचे पर्याय सुद्धा आपल्याला उत्तरामध्ये दिलेले असतात आणि बरोबर आपण काय करतो, त्या पर्यायाला टिक करतो आणि आपलं उत्तर चुकतं. मग उजवी आणि डावी बाजू ज्यांचं कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी एक सोपी एक आयडिया आहे किंवा सोपी एक ट्रिक आहे. चला ती कोणती आहे बघूया आपण. बघा, आता पहिल्यांदा आपण प्रश्न वाचला. बघा, त्यांनी काय सांगितले, उजवीकडून. आता आपल्याला उजवीकडून जर आपल्याला कळत नसेल बाजू तर आपण काय करायचं, तर आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, म्हणजे 11वी 13वी 20वे 8वे अशा काय केलेल्या संख्या दिलेल्या आहेत. तर त्यातून काय करायचं बघा, आपण आपले टोटल अल्फाबेट्स किती आहेत, तर 26 आहेत. टोटल अल्फाबेट आपले किती आहेत, 26 आहेत. आता त्यांनी बघा पहिल्यांदा विचारलंय की उजवीकडून 11वे अक्षर. आता जेव्हा आपण 26 मधनं 11 वजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला किती उत्तर येतं, तर बघा -1 केलं इथं तर 15 उत्तर आलेलं आहे. बरोबर, आपलं उत्तर किती आलेलं आहे, 15. म्हणजे पहिल्यांदा आपण उजवी आणि डावी याच्या ह्याच्यात न पडता आपण काय केलं, तर पहिल्यांदा 26 मधनं 11 वजा केले. उत्तर किती आपलं आलं, 15. चला पुढची क्रिया करूया. बघा, पुन्हा 26 वजा आपण 13 करूया. बघा, 26 वजा 13 केलं, उत्तर किती आलं आपला, 13 उत्तर आलं. पुढे बघा, पुढचं आहे 20 आहे. बघा, पुन्हा काय करू आपण, 26 मधून 20 वजा करूया. उत्तर किती येणार, तर 6. आणि पुन्हा आहे आपलं चौथं, 26 मधून आपल्याला किती वजा करायचं आहे, तर 8 वजा करायचं आहे. उत्तर किती येणार इथं, 18. बघा, इथपर्यंत आपल्याला समजलं. डावी आणि उजवी बाजू याचा विचार न करता दिलेल्या संख्येतून आपण अल्फाबेटची संख्या जी आहे, म्हणजे 26 अल्फाबेटची आपली 26 ही संख्या आलेली आहे, त्यातून आपण फक्त काय केलं, तर सोपी पद्धत 11वं अक्षर वजा केलं, 13वं अक्षर वजा केलं, 20वं अक्षर वजा केलं आणि 8वं अक्षर वजा केलं. आलेलं जे उत्तर आहे 15 13 6 आणि 8. आता याच्यामध्ये कोणती अल्फाबेटिकल, म्हणजे 15 नंबरला कुठला अल्फाबेटिकल आहे बघूया, अल्फाबेट आहे बघूया 15 नंबरला. इथं बघा 15 नंबर सुरुवातीपासून बघायचं, जिथं मी ब्लॅक न लिहिलंय ते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. कोणतं आहे अल्फाबेटिकल 15 नंबरचं, तर ओ आलेला आहे. आता इथनं आपण काउंट करताना पण कुठलं घ्यायचं, तर सुरुवातीपासून घ्यायचं. म्हणजे सरळ आपण जे नंबर दिलेत ते सरळ नंबरच घ्यायचे, उलट नंबर घ्यायचे नाही. जेव्हा तुम्हाला डावी आणि उजवी बाजू कळत नसेल तेव्हा तुम्ही हा पर्याय वापरा आणि त्यावेळेस तुम्ही इथं अल्फाबेट किंवा वर्ण जे आहेत आपले जे अक्षर आहेत ती काढताना तुम्ही सरळ नंबर दिलेत त्याचा वापर करायचा आहे. बघा 15 नंबरला काय इथं आलं, आपलं ओ आलं. आता 13 नंबरला काय आहे बघा, ब्लॅक मध्ये लिहिले मी. 13 नंबरला काय आहे, तर एम आहे. बघा इथं आला एम. 6 नंबरला कोण आहे बघा, 6 नंबरला एफ आहे. आणि पुन्हा 18 नंबरला, तर बघा 18 नंबरला कोण आहे, तर 18 नंबरला आर आहे. बघा आपल्याला कोणते लेटर्स मिळाले, तर ओ एम एफ आणि आर. आता हे लेटर मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न काय बघा, आता ही अक्षर आपण घेतली. आता एक अर्थपूर्ण आपल्याला काय करायचं आहे, शब्द तयार करायचा आहे. बघा काय आला आपल्याला, ओ एम आर एफ. करा बघू एक अर्थपूर्ण शब्द. बघा बघा झाला का, एफ आर ओ एम म्हणजे काय, फ्रॉम. याला काय केलं आपण, व्यवस्थित एक अर्थपूर्ण आपण एक शब्द तयार केला. आता पुढचं बघा त्यांनी काय सांगितलंय, आणि त्यातील दुसरे अक्षर सांगा. हा आपण शब्द तयार केला आणि त्यातलं दुसरं अक्षर काय मिळालं आपल्याला, आर. बघा पर्यायामध्ये आर आहे का, पर्याय क्रमांक 4. हा काय आहे तुमचा, हे उत्तर तुमचं बरोबर आहे. म्हणजे अशा विद्यार्थ्यांसाठी ही ट्रिक आहे की ज्यांना काय होत नाही, तर त्यांना उजवी आणि डावी बाजू समजत नाही. अशांनी काय करायचं आहे, तर डायरेक्ट आपले जे 26 लेटर आहे त्यातून काय करायचे आहे, दिलेली संख्या वजा करायची आहे आणि आलेल्या उत्तरात जे लेटर आहे ते तिथे त्यांनी मांडायचं
आहे. बघा हा प्रश्न पहिला समजलाच असेल सर्वांना. चला तर मग दुसरं उदाहरण बघूया आपण. बघा दिलेल्या अक्षरमालेतील डी आणि टी या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत. आता दरम्यान शब्द इथं वापरलाय म्हणजे काय करायचं तर डी आणि टी हे दोन लेटर सोडायचे आणि त्याच्यामध्ये येणारी दरम्यान म्हणजे काय डी आणि टीच्या मध्ये असणारी अक्षरांची संख्या किती आहे ती मोजायची आणि पर्यायामध्ये त्याचं उत्तर आपण क्लिक करायचं. आता चला बघूया. आता याचे पण दोन आपण फॉर्म्युले वापरू शकतो. तर पहिली काय तर डी आणि टी सोडायचा आणि मध्ये असणारी संख्या मोजायची. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आपण जेव्हा काउंट केली तेव्हा किती आपलं उत्तर आलं तर 15 उत्तर आलं. पण आता दुसरी एक पद्धत आपण बघूया. तर काय बघा डी आणि टी. आता टी चा नंबर किती आहे 20 आहे. डी चा नंबर किती आहे 4 आहे. तर बघा पहिल्यांदा काय करायची मोठी संख्या घ्यायची. डी चा नंबर किती आहे आपला टी चा नंबर किती आहे आपला 20 आहे. मायनस डी चा नंबर किती आहे आपला तर 4 आहे. बघा 20 मायनस 4 आपण म्हणजे 20 वजा 4 करतो त्यावेळेस आपलं उत्तर किती येतं 16 येतं. किती उत्तर आलं 16. बघा उत्तर आपल्या पर्यायामध्ये 16 आहे का तर इथं आपल्या पर्यायामध्ये 16 आहे. पण जेव्हा आपण पहिली पद्धत वापरली म्हणजे काय तर आपण जेव्हा काउंट केली संख्या किंवा आपण जेव्हा लेटर काउंट केले तेव्हा मात्र 15 आली. आता ह्या दोन मध्ये जर कन्फ्युज होत असाल तुम्ही तर तेव्हा काय करायचं जेव्हा दरम्यानची संख्या विचारली जाते दोन अक्षराच्या दरम्यानची संख्या विचारली जाते त्यावेळेस काय करायचं आलेल्या उत्तरातून पुन्हा -1 करायचं. जे आपलं उत्तर आलेलं आहे त्यातून पुन्हा -1 करायचं. जेव्हा दरम्यानची संख्या काढायची असते तेव्हा फॉर्म्युला आहे की त्यातनं काय करायचं आलेल्या उत्तरातून -1 करायचं. बघा 16 वजा 1 पुन्हा किती उत्तर आलं 15 उत्तर आलं. म्हणजे आपण काउंट केलेलं उत्तर आणि ह्या फॉर्म्युल्यातून वापरलेलं उत्तर हे काय झालं आपलं दोन्ही सेम आलं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. जेव्हा आपण दरम्यानची संख्या काढतो तेव्हा आलेल्या उत्तरातून -1 करायचं असतं. आणि जर तुमची पहिली पद्धत जर तुम्ही वापरली तरी सुद्धा या प्रश्नासाठी चालेल. काय करायचं डी आणि टी हे दोन लेटर सोडायचे आणि मधले सगळे लेटर काउंट करायचे आणि उत्तर काढायचं. चला तर मग आता तिसरा आपला प्रश्न काय आहे तो आपण बघूया. बघा अक्षरमालेतील कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत. प्रश्न पुन्हा एकदा बघा त्यांनी काय सांगितलंय तर अक्षरमालेतील कोणती अक्षरे समान वेळा आलेली आहेत. तुम्हाला अक्षरमाला दिले बघा PNGE TNPE TNEPEN काय दिले तुम्हाला ही अक्षरमाला दिलेली आहे. आणि अशी कोणती दोन अक्षरे समान वेळा आलेली आहेत म्हणजे दोन आपल्याला अशी लेटर पाहिजे की ते अगदी 2 वेळा 4 वेळा पण ती दोन्ही अक्षर समान वेळा आलेली आपल्याला पाहिजे आहेत. बघा आता जेव्हा असे प्रश्न येतात की समान अक्षरे किती वेळा आलेली आहेत समान अंक किती वेळा आलेले आहेत जेव्हा असे प्रश्न येतात त्यावेळेस आपण काय करायचं तर पर्यायामधून उत्तर शोधायचं. म्हणजे पर्यायाकडनं जायचं. ही संपूर्ण संख्यामाला किंवा अक्षरमाला दिलेली असेल तर ती सोडवण्यापेक्षा काय करायचं आपल्याला पर्यायामधून आपण ते उत्तर शोधायचं. चला तर मग आता पर्यायाकडून जाऊया. बघा पहिला पर्याय काय आहे पी आणि ई. आता पी आणि ई हे समान वेळा किती वेळा आले ते आपण बघूया. बघा पी 1 वेळा झालं 2 3 म्हणजे पी किती वेळा आलेला आहे 3 वेळा. ई पण आपल्याला 3 वेळाच आलं असेल तर आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. बघा ई बघूया आता 1 2 3 4. बघा पी 3 वेळा आलेला आहे आणि ई 4 वेळा आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला 1 काय आहे चुकीचा आहे. बघा फार सोपं आहे. आता हा पर्याय चुकीचा झाला. आता दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. बघा एन आणि ई दिले. ई किती वेळा आपण बघितलं 1 2 3 4 4 वेळा ई आलेला आहे. आता एन बघूया 4 वेळा आले का 1 2 3 4 म्हणजे एन पण 4 वेळा आलेला आहे आणि ई पण 4 वेळा आलेला आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर बरोबर असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्याकडे जाण्याची गरजच नाहीये. कारण का आपल्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय आपला बरोबर असणार आहे.
आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ह्या पुढच्या 2 पायऱ्या सोडवून बघू शकताय, परंतु आपला पेपर आपल्याला अगदी वेळेत सोडवायचा आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला उत्तर फाइंड आउट होतं, जेव्हा आपल्याला उत्तर सापडतं, त्यावेळेस आपण पुढचे जे 2 राहिलेले पर्याय आहेत ते सोडवण्याच्या मागे पडायचं नाही. इथेच आपल्याला दुसऱ्या पायरीलाच काय मिळालेलं आहे, तर अक्षरमालेतील समान वेळा आलेली अक्षर आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजे एन पण काय झाले 4 वेळा आलेलं आहे आणि ई पण आपलं 4 वेळा आलेलं आहे. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला आकलन या युनिटमध्ये, वर्णमाला किंवा अक्षरमाला या सब युनिटमध्ये अशा पद्धतीची तुम्हाला उदाहरणं विचारली जाऊ शकतात. फार सोपं आहे हे जे सब युनिट आहे किंवा आपला उपघटक आहे जो अक्षरमाला, फार सोपं आहे. फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अल्फाबेट्स मांडायचे आहेत आणि त्याला अशा पद्धतीनं नंबर्स दिलेले आहेत. नंबर्स लक्षात राहणं म्हणजे ज्याच्या लक्षात जर नंबर राहिले तर त्याला जास्तीत जास्त लवकर पेपर सोडवता येतो. त्यामुळं अशा पद्धतीचं प्रॅक्टिस आपण अक्षरमालेवर करणं गरजेचं आहे. हा संपूर्ण सेशन तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक. थँक्यू.